गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुमचा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण हा ब्लॉग बेसिकली काय आहे की आम्ही लास्ट सॅटर्डे संडे जे होतो ते मुंबईला गेलो होतो बेसिकली, आणि ते तिकडे कसं गेलो याच्याबद्दल आहे. तर आणि ज्या गोष्टींमुळे मला त्रास झाले ती गोष्टींबद्दल पण आपण बोलणार आहोत की बराच त्रास देण्यात आला आहे मला. कोणाला? तू मला बोलतोयस? नाही, मी गोष्टींबद्दल बोलतोय. गोष्टी माझ्याकडे का बघतोयस? मी परत ती क्लिप बघणार की तू माझ्याकडे बघितलंस का तू नॉर्मली कॅमेराकडे बघितलंस? गुड मॉर्निंग. तर जाताना आणि येताना दोन्ही वेळेस खूप त्रास झाला मला. आज पण त्रास झाला. आजचं सांग ना पहिला. हां, तर सकाळी काय केलं यार ह्याने आज खरंच. सकाळी माझी गुड मॉर्निंग कशी झाली असेल, म्हणजे गुड मॉर्निंग नाही बोलता येणार तिला. तर हिला सांगितलं होतं मी की ही आता चालली होती वॉक करायला, वॉकला. आणि तिने जाताना पाणी गरम करायला ठेवलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ती खाली गेली आणि मी झोपेत असं शॉर्ट झाल्यासारखा आवाज आला, आणि ते शॉर्ट झालं, माझं दचकन उठलं, बघतो सगळी लाईट गेली घरातली, बघतो तर हीटर गिझर काय बोलतात? हिटरच बोलतात ना ते, जर बादली लावायचं असतं ना ती गालं. मला सांगू दे चांगलं व्यवस्थित. तू होती का काय वारदात काय असतं ते, काय वारतात? मोकाय वारदात वरती होतीस का तू मोका करायला तिथे? नाही. मी होतो ना, मला सांगू दे ना, मी विक्टीम आहे ना. तर त्याच्यानंतर मी आलो, नंतर मी बघतो सगळं गेले उडालंय. नंतर मग मी म्हटलं अरे ही तर नाही घरी, मग हिला तर बोलवायला पाहिजे, सांगायला पाहिजे की येता येता वॉचमॅनला सांग. तर बघतो तिचा फोन पण घरातच. नंतर मग मी बघतो गॅलरीत गेलो, तिला आवाज देतोय, ती खालीच होती, तिला हात दाखवते, अरे ती मला तिकडनं हात दाखवते. आणि काय त्याच्यानंतर करत होतं ते पण सांग ना तिथे. त्याच्यानंतर ती गाडी एक होती, तिचं टायर पंक्चर झालं होतं, ते टायरचं पंक्चर कसं काढतं हे बघत बसली होती. मी तिला बोलतो ये ये इकडे इकडे, मी त्याला आज ती असं थांब थांब मला हे महत्वाचं बघू दे, नंतर येते घरी. अरे यार म्हटलं काय बोलू. मग मी शेवटी घरात आलो. अर्जन्सी दाखवायचं ना की आपल्या घरात सीमा शॉर्ट सर्किट झाला. गॅलरी मध्ये कसं माणूस अर्जन्सी दाखवणार? मी एवढा लांब, तू एवढा लांब, मी तुला ये बोलतोय तर तू थांब थांब मला हे महत्वाचं जरा. तर हे असं मग म्हटलं अर्जन्सी येतं, मला कानात जाऊन दाखवावं लागेल तिच्या. मग मी कपडे घालून खाली गेलो वॉचमॅनला भेटायला की बाबा हे आमचं असं ट्रिप झालं, खाली चेक करा. तर तिकडे ही भेटली. मग तिकडे थोडंसं तिला बोललो, बाबा तुला काय कळतं का हे असं कसं काय, तुला मी बोलवतोय आणि तू मला तिकडे हात दाखवत बसली. अरे मी पण एवढं काय झालं सगळ्यात, मग शॉर्ट सर्किट झाला घरामध्ये. अशी माझी गुड मॉर्निंग झाली आज. आणि मग शेवटी त्याच्यानंतर पण मला ते महत्वाचं होतं संकेत, तो टायर मला शिकायचं होतं की कसं. पंक्चर नव्हता तो, त्याने लेफ्ट फास्ट मध्ये गेले ते काका, आणि त्याने लेफ्टला ना असं. आपण हा व्हिडिओ कुठे टाकतो सीमा? व्हिडिओ कुठे टाकतो? युट्यूबला. आणि युट्यूबला अजून काय काय दिसतं? काय दिसतं? टायर कसा चेंज करायचा, टायर कसा बदली करायचा, इंजिन खराब झालं कसं मला बदली सांग, करायचं, युट्यूबला तर सगळं सगळं युट्यूबला आहे, आहे. पण आपण जो प्रत्यक्षात बघतो तेव्हा जास्त शिकतो ना माणूस. अरे मग इथे आहे ना बाजूला मेकॅनिक, तिथे ला ना, इंटर्नशिप कर ना तिकडे. जर मी तिथल्या तिथे मला फ्री मध्ये भेटते बघायला, आणि पटकन भेटते मला ते. इंटर्नशिप फ्री असते, इंटर्नशिप फ्री. तुला फक्त टायर नाही तर गिअर बॉक्स कसा नीट करायचा, इंजिन कसं नीट करायचं पासून संकेत मला बघायला भेटलं ना की त्यांनी कशी गाडी, म्हणजे मला लेसन काय भेटला की मला लेफ्ट कसं घ्यायचं गाडी चालवताना, मला काय चुकी नाही. त्यांचं थोडंसं ते दगडचं किती त्यांना लागलं. आपण इथे नवीन ओपन करू, सीमा टायर अँड पंक्चर सेंटर. एनिवेज, अंडीवेज. तर मला तर खूप मजा आली. पण ह्याचा चेहरा जो झाला होता ना, सीमा तुला समजते का शॉर्ट सर्किट झालं आपल्या घरात. एखाद्या ठिकाणी एजन्सी असेल ना, तर तिकडे तुम्ही सीमावरती रिलायबल राहू शकत नाही. हे मला कळालंय, हे मला आधीच कळालं होतं, बट ते मला त्याचं परत 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 अर्जन्सी दाखवायची ना, तू असं बोलते मला प्रेमानेच बोलवणार ना, असा ये बाबा इकडे जरा घरी ये. तर नाही नाही, आता अर्जन्सी गॅलरीतून काय त्या बाजूला जाऊन उभं राहू, तिकडच्या बाजूला, आणि उघडा करून असं टी शर्ट विशर्ट फिरू, अरे ये अर्जन्सी घरी ये, लालवाला हे जे घातलं होतं ते करायचं. परश्या तिथं आरची आली, आरची असं करू तिकडनं. बरोबर आहे, तो तिथून तेवढा. अरे मग तेवढं ते करू शकतो. आणि त्यात मी जर ओरडलं, माझा एक तर आवाज खूप बारीक आहे, मी जास्त ओरडत नाही किंवा माझा आवाज मोठा नाहीये, तर मी एवढं ओरडून पण काही झालं नसतं. आहे हा खूप मोठा आहे, असं या डेसिबलला तो बोलतो, पण जेव्हा त्याचा आवाज या डेसिबलला जातो तो मला माहिती आहे. ठीक आहे. आणि तुझा जो रात्री घोरण्याचा डिसेबल असतो ते पण सांगू का त्यांना? नाही, मी नाही घोरत, तू काही बोलू नकोस. प्रत्येक घोरणारा माणूस हेच बोलतो. मी नाही घोरत.
तर ते ठीक आहे. आणि मग कालचं मी सांगतो मुंबईला कसं गेलो आम्ही. तर सगळ्यात आधी तुम्ही ही क्लिप बघा आमची. 11:40ची ट्रेन आहे आमची आणि 11:23 झाल्यात. 26 झालेत रे. हा तर ते घड्याळ शिकवलं होतं की नाही तुला? 26 झालेत आणि आता आम्हाला असं आज वाटतं गरम होते रे खूप. खूप गरम होते. आम्ही थंडी वाटेल म्हणून मी फुल घालून आले, आता मला गरम होतं. हा मस्त हाफ घालून आला रे. नाही आपण जिथे होतो तिकडे पण घरात बसल्या बसल्या घाम येत होता, काय माहित का? कसं काय अरे आपण इकडे तिकडे असं फिरत होतो ना. तर आता प्लॅन असा आहे जसं आम्ही सांगितलं तुम्हाला, पण आता इथूनच लोणावळा पोहोचायला किती टाइम लागतो माहिती नाही. आता 11:40 म्हणजे 4 तास तरी पकड कमीत कमी. तिथून परत पुढे लोणावळावरून तिथून परत मग जायचं. एसटीने जायचं का ट्रेनने जायचं ते जे पण माहित भेटेल ते जायचं, काय त्याला. नाही. बघावं लागेल. संकेत, ही आता मुलगी गेली ती तुझ्या मैत्रिणीसारखी मला काय वाटते? कोणत्या का हसला संकेत तू? तुला पण कळलं मी कोणाबद्दल बोलते? हा का तुला पण कळलं मी कोणाबद्दल बोलते? कोणाबद्दल बोलते मी तुला नीट कळलंय. केओस आहे. जेवढं छान तुला जे स्माईल आलं तुझ्या चेहऱ्यावर मित्रा बघून, हा ते बघा कसं बघतं बघा. कोणाबद्दल बोलते मी समजते ना संकेत तुला? मला या गोष्टीची आता सवय झाली. सवय झाली. बरोबर बोलते. पण मग तरी पण तुझं स्मित हास्य जे आहे, आता माझं नाव घेतल्यावर येणार माहिती सीमा बघा, जरा असंच ते गोड स्माईल जे येतं तुझ्या चेहऱ्यावरती माझ्यावरच का नाही येत? कोण मिळेल ह्याचा चेहरा बघून की हा एकदम सगळ्यांना असं वाटतं. तुम्हाला माहिती का माझ्या घरचे मला बोलतात किती डिसेंट मुलगा आहे हा, तूच त्याला परेशान करत असशील. हे काय खरं आहे? आणि त्यांचं त्याला खरं साईडला आहे ते. घेऊन बोलतात संकेत काही प्रॉब्लेम असेल तुला तर तू आमच्याशी बोलत जा अशी, म्हणजे त्याला चिडवतात पण आणि त्यांना असं वाटतं की अरे तो खूप चांगला आहे हे. आणि हे बघा, हे बघा काय ही ब्लॉग माझ्या मम्मी पप्पांनी बघायला पाहिजे मला वाटतं. मी आता त्यांना लिंक पाठवणार आहे. पण याच्यात मी काय केलंच काय? मी फक्त हसलोय तुझ्या जोक वरती. फक्त हसलं पण समझने गुन्हा आहे वाले का? को इशारा काफी है. तुझ्या जोक वर हसलं पण गुन्हा आहे. समझने वाले को इशारा काफी है. बरं ते जाऊ दे. आता आपण जाताना ट्रेननी जातोय, येताना सफारीमध्ये येणार ना? येस, हा सफारी. त्याच हिशोबाने मी रेडी सफारी झाले. तसं एकही नाही कास्ट 24 त्याच वरती. रेडी झाले. हॅरियर आहे. मग हॅरियर घेऊ ना. काही घेऊन येऊ शकतो. ऑल्टो पण मध्ये येऊ शकतो नाही. आपण. लॉर्ड मी ऑल्टो. चालत येईन पण मी ऑल्टो नाही येणार. ऑल्टो वेगेनार या गाड्या मला अजिबात नाही आवडत. आज गरम होते यार, मला हे काढावंच वाटतं आता. एक ट्रेन आहे रे आल्यापासून. हा ना, इथे म्हणजे कसं आहे बघा, जेव्हा आपण मुंबईला असतो तेव्हा आपण एक दोन मिनिटाला एक मिनिटाला 2 मिनिटाला एवढा ट्रेन ती असतो. सवय झाली ना सारखी आवाज train एकदम बघायची. एवढा असतो. इथे मस्त शांत निवांत बसलेत सगळे यार. त्याने तिकीट नाही काढले. मी तिकीट काउंटरला विचारणार होते की इथून मुंबईला जाते का, पण म्हणलं की ते हसले असते माझ्यावर. तू मला विचारत जा असे प्रश्न, मग हा मी आधी हसत जाईल. म्हणून मी तुला इनडायरेक्टली विचारलं. मी सांगेल की मुंबईची विचार. बस येते का रे? हा ते लोकांना पण हसू दे तुझ्यावर. मला तू असं नको पाडत तुला जाऊस. भूक लागली का? माझा उपवास आपला आहे आज. उपवास आहे, लक्षात ठेव. आज तेच मी उपवास तुझी आहे परीक्षा आमचा. घेतोय. माझ्या डोक्यात बसले ते फिट. आज उपवास आहे आमचा. 10 मिनिटं राहिली फक्त आता. ठीक आहे, आता लोणावळा गेल्यावर बघू आता पुढे काय करायचं ते. अजून माहितच नाही लोणावळावरून पुढे कसं जायचं ते. किती स्टेशन आहे ते बघ पहिले इंडिकेटर मध्ये. इथून मी तुम्हाला सांगितलं जसं की आम्ही चिंचवड स्टेशनवरती बसलो होतो आणि तिकडून आम्हाला शेवटी ती ट्रेन भेटली आणि आम्ही लोकल करून लोणावळापर्यंत गेलो. आणि लोणावळा गेल्यावरती तर काय ब्रिज चढलो. ठीक आहे, ब्रिज चढलो आणि दुनिया चालली लेफ्ट साईडला आणि मी राईट साईडला चाललोय. त्या बाईला विश्वासच नाही माझ्यावरती. अरे ती दुनिया तर लेफ्टला गेली. लेट मी करेक्ट यू. बाईला नाही, मुलीला. आय एम नॉट अ बाई, आय एम अ मुलगी. तर या बाई माणसाला काही कळालंच नाही. अरे मुलगी संगीत, तुला मी बाई वाटते? बाई म्हणजे वय काय तुझं? 23. 23 आहे. हा बोल पुढे. उलटं बोललीस तू. शट अप. मी 32 वाटते का तुला? काहीही बोलतोस. तुझं वय 40 आहे. बोल पुढे. तर त्याच्यानंतर मग आम्ही राईटला गेलो आणि बरोबर तिला बस एस टी स्टँडच्या इथे घेऊन चाललो होतो. तर तिकडे जायच्या आधीच मला चहा पाहिजे असं करता करता चहा पाजला तिला आधी. उपवास होता यार, उपवासात आषाढी सगळं. एकादशीचा. तर मग चहा पिला. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि जसं मग ते बोलली की आपल्याला चिक्की घ्यायची. चिक्की घ्यायला थांबलो. तिथून एक बस गेली. आम्हाला बोलतो चल ना.
म्हणलं थांब जरा ते चिक्के घेऊ दे मला. असं नेहमी होता. म्हणजे ना आता बस थांबली आहे ठीक आहे, तर हिचं असतं की नाही बस आपल्यासाठी अर्धा एक तास आरामात थांबेल, आपण आरामात जाऊ, मी चिक्की तर घेऊ, त्याला बोलते लेस घेऊ. मी बोललो अरे 120 मग वाली घे. चिक्की दाखवली त्यांनी मला, तर मी आणि म्हणते, एक नाही नाटक म्हणजे दुकानात गेलं ना कसं माणूस ही चिक्की द्या पैसे भरले निघा, असं नाही ही चिक्की दाखवा, नाही ती चिक्की दाखवा, ए, मग हे असं नाही दोन करत कसं, मी. मग हे याचं मोठं पॅकेट आहे का, नाही याचं मग छोटं पॅकेट आहे का, मग ही इतकीलाच का देते, मग हे एक्झॅजरेट करतोय. नाही मग तुम्ही मला हे अरे, पण 200ला द्या चिक्की ना. घेणार माणूस तर नाही मला वेगवेगळ्या 100ला द्या ना. वेगवेगळ्या फ्लेवर घेणार ना. हा. म्हणजे फ्लेवर नाही म्हणजे अरे काय इथे बोलतात एसटी त्याला? निघून चालले तर तुला ती फ्लेवर बघत बसायची तिकडे, आणि मी बोलतो सीमा ती एसटी आपली गेली. मग ती बोलली अरे गेली काय, अच्छा काका हे दाखवा ना. अरे मग मी म्हणलं, मग माझं असं झालं आता सही गेली आता, पण ठीक आहे काका तुम्ही ना ह्याच्यातले छोटे पण म्हणजे द्या मला. सेन्स ऑफ अर्जन्सी नावाची गोष्टच नाही या बाईमध्ये, या मुलीमध्ये. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, नंतर आम्ही थांबलो होतो शेड खाली, आणि मग मी म्हटलं ठीक आहे, तिथे काही लोक टॅक्सीवाले होते, तर टॅक्सीवाल्यांसाठी ओरडत होते की मुंबई मुंबई मुंबई. मग आम्ही गेलो, मी बोललो तिला थांब मी विचारून. जसं मी 2 पावलं बाहेर काढले एवढा जोरात अचानक पाऊस आला की परत मागे यावं लागलं. खूप जोरात आला अचानक एकदम. मग त्याच्यानंतर गेलो, आणि मग तो माणूस 400 बोलत होता. आम्ही म्हणला 400 मध्ये तर नाही येणार आम्ही, एकाच आहे. लोणावळावरून काय 400 रुपये द्यायचे, आणि 1.5-2 तासावर घर आहे. आणि मग ते पुढे गेलो, एसटी तर काय भेटली नाही. मग शेवटी म्हटलं चला आता यांच्यासोबत मांडवली करावं. एक काका आले, त्यांना विचारलं, ते बोलले 400. म्हटलं कोणती गाडी, तुला एसी गाडी आहे अर्टिका. म्हटलं ठीक आहे. मग ही बोलली काका 300 मध्ये चला ना, 300 मध्ये नाही सॉरी, ही बोलली 250 मध्ये चला ना काका, 250 मध्ये. ती काका बोलले ते तर अजिबात जमणार नाही, 300 मध्ये जाऊ शकतो जास्त जास्त. म्हणजे ठीक आहे काका चला 300 मध्ये चला. आणि मी ह्याला बोले बघ मी कसं करते. हा, आणि ते काका बोलले छोटी गाडी आहे, छोटी गाडी. म्हटलं काय छोटी गाडी, अर्टिका ना, ते बोलले नाही. म्हटलं ते तसं छोटी गाडी तेव्हा नाही सांगितली त्यांनी, तेव्हा आपण बोललो हा हा ठीक आहे, आम्ही त्यांच्या मागे गेलो. तिथे आल्यावर आम्हाला मी म्हणलं तुम्ही तर बोललेला अर्टिका आहे ना, नाही आता ही आहे. मला म्हणजे 400चे 300 केले आणि अर्टिकाची वॅगनर केली, असं झालं बेसिकली. आता त्या वॅगनर मध्ये एक गोष्ट चांगली झाली की लगेच लोक भेटली, आम्ही आलो. आणि पण ते जरा काका खूप चिडके होते जरा, ते ड्रायव्हर काका थोडेसे. हा, त्यांना आम्ही यार बोललो थोडंसं वाशीला उतरलो, थोडंसं बोललो 2 मिनिटं पुढे सोडा, तर नाही सोडलं त्यांनी. तर बोलता माझा ओला चालू होता ना इथे, मी नाही सोडू शकत. काही पण काय हे काय काय रिझन, म्हणजे तुम्ही जेनझीलाच सांगतायत की ऍप्लिकेशन कसं वापरायचं. म्हणजे मला पण काय लॉजिक नाही कळलं, पण हा असा मला बोलला जाऊ दे ठीक आहे. कारण माझं असं असतं की हे काय फालतू, कारण का ही यांनी ऑलरेडी त्यांना खूप एन्जॉय केलं होतं. कसं? ते बिचारे एसी लावून बसले होते आणि ही मागून खिडकी उघडायची, ते एसी लावायचे. तो ते गरम काय AC चा होतं, हवाच गरम येत काय होतं. नाही. ते किती गरम होत होतं त्याच्या. आणि मग मला तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे कसं होतं, ही कांड करते आणि मला सॉरी बोलावं लागतं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे बोलले नाही सॉरी काका, ते लग्न कशाला गेलं सॉरी बोलण्यासाठी. तर त्याच्यानंतर ते झालं, आम्ही नवरत्नाला गेलो, जेवलो, नाश्ता. म्हणजे आता एवढं बकवास खिचडी तिकडची ना, कधीच खाऊ नका मी सांगतो. वाशी मधलं म्हणजे ते खूप फेमस आहे आणि आम्हाला पण ते खूप आवडतं. त्यांचं बऱ्याचशा गोष्टी छान आहेत, पण तिथे खिचडी कधीच खाऊ नका, साबुदाणा खिचडी. तिथे पण आणि त्या साबुदाणा वडा मागवला होता आणि मी दिवशी- दुसऱ्याच्या प्लेट बघत होते. मी म्हणलं तुमच्याकडे साबुदाणा खिचडी आहे, वेटर बोलतो नाहीये. म्हटलं आहे नाहीये. तर त्याने परत 2-3 वेळा तेच बोलले. म्हणलं अरे आप पूछ के तो आओ है, कारण साबुदाणा वडा कसं ऑइली असतं ना, मला ती साबुदाणा खिचडी पाहिजे. मग तो हे आणि मागवली तेवढी बकवास. हा ना. आणि मग त्याच्यानंतर मग ती एवढी बकवास. आणि नवरत्नमधून मग आम्ही वाशीवरून मग आम्ही दोघंही कास्ट 24 ला गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर कसं झालं की गाडी ठीक थोडे एक्स्ट्रा स्क्रॅचेस होते आणि आतमध्ये थोडंसं घाण होती सीट वगैरे, जे की फोटोज कॅप्चर्ड नव्हते कास्ट 24च्या ॲपमध्ये. एनिवेज ते लोकांनी त्यांचं असेल काहीतरी इश्यू. खूप चेंज झालंय कास्ट 24 पहिलेपेक्षा. त्याच्यानंतर मग जी आपण आता फॉर एक्झाम्पल 11 लाखाची ती गाडी होती फॉर एक्झाम्पल, तर मी पाहिली तर माणूस डोक्यामध्ये काय चला आपलं मॅक्सिमम 11.5 पर्यंत जाईल गाडी. पण तिकडे गेल्यानंतर त्याचं जे हिडन चार्जेस एक हो, आणि ते तसं नव्हतं पहिले. 1.5 लाखाचे हिडन चार्जेस निघाले त्याच्यामध्ये. म्हणजे ती गाडी मला 12.5 पर्यंत नाही 13 लाखाच्या वरती गेली. ती 11ची होती बोललास ना, 1150ची होती. ती गेली 13 लाखाला. 13च्या पण वरती गेली. हा 13च्या पण वरती गेली. एवढे हिडन चार्जेस. आणि त्यातल्या त्यात एवढं पर्सेंटेज म्हणजे मी याच्या आधीही घेतली गाडी तिकडनं आणि ती मी दिली, बट त्याचं 14% म्हणजे माहितीये का, ऑलमोस्ट नवीन गाडी घेतल्यासारखे एवढे पैसे भरतात. नाही म्हणजे बघा प्रश्न इंटरेस्टचा नाही, तिथं ठीक आहे रूल आहे. पण आमचं म्हणणं काय होतं, कास्ट 24 मध्ये आम्ही जेव्हा पहिले घेतली होती ना, त्यांचं कसं होतं ऍपवर जो
जी प्राइस आहे तीच price. एक्झॅक्ट असायची. हा, आता तुम्ही जर बघाल त्याचे आतमध्ये- 5,000 वरती जायचे जस्ट काय हा. ते आपलं ते कार्ड असतं ना ते पुढे हा, लावायला बस. तर ते Fast card. हा प्लस त्याच्यामध्ये आता ते लोक काय करतात, जी रेट आहे ती प्लस अदर चार्जेस लिहितात. प्रश्न तो पण नाही, तिथे जाऊन तुम्ही बघाल तर अदर चार्जेसच्या पण पुढे वेगळे चार्जेस असतात आणि ती गाडीची तेवढी वर्थ आहे का यार, ते पण महत्वाचं आहे ना. म्हणजे आता मी सांगतो ॲडिशनल RC ट्रान्सफर जबकि स्पिनी 3,000 घेतात आणि हे लोक 10,000 घेतात. त्याच्यानंतर येतं इन्शुरन्स. याच्यानंतर येतं इन्शुरन्स हा आमचा वैयक्तिक मला काढायचा मला ऑप्शन दिला पाहिजे ना की बाबा मी मला जिकडनं काढायचं तिकडनं काढेल. सर्व्हिसिंगचे घेतात 15-20 हजार यार. सर्व्हिसिंग करायचे 13,000 घेतात आणि काय सर्व्हिसिंग करतात हे एक्झॅक्टली मला पण नाही माहिती. आणि ना ते लोक हे पण करतात, वॉरंटी पण घेत आहेत, वॉरंटी पण 32,000ची वॉरंटी देतात. अरे काय करायचं मला? लास्ट टाइम म्हणजे जेव्हा आम्ही कार्स 24 मधून घेतली होती त्याच जी पण म्हणजे आम्ही क्रेटा घेतली होती तर त्याच प्राइस मध्ये आम्हाला 1 इयरचं वॉरंटी पण होती. आता ते लोक त्या 1 इयर एक्सटेंडेड वॉरंटी आपल्याकडूनच पैसे 32,000. घेतात. हा 32,000. सगळ्या गोष्टीचं आपल्याकडूनच घेतात आणि म्हणजे ती plus कार त्यांचा प्रॉफिट तो वेगळा. हा आता समजा तू एखादी सेकंड हँड कार घेतली, तू त्याला सर्व्हिस केली आणि म्हणजे त्यांना नीट नाटकं करून ठेवलं बाबा कस्टमरसाठी, त्याचे पैसे पण आपल्याकडनंच घेतात. काय यार, परत प्लस त्याच्यावरती पण GST वेगळी लावतात त्या याच्यावरती चार्जेस, सर्व्हिस नाही चार्जेस. मग आम्हाला असं वाटलं एवढं ते 13 लाख 13.5 लाख देण्यापेक्षा नवीन घेऊ ना आम्ही. नवीन घेतोस मग आता कोणती घ्यायची पण? आता त्याला 0 पासून आम्हाला स्टार्ट करावं लागेल कारण आम्ही बघायला गेलो होतो ऍक्च्युली हॅरियर आणि अजून कोणती होती रे आपली, एकच होती, हॅरियरच होती सध्या काल. दुसरी आणि दुसरी होती ती जायच्या आधीच रिझर्व झाली. हा आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो, तिथे राहिलो, झोपलो. सकाळी उठलो, माझं स्कूल दाखवलं तर स्कूलपेक्षा जास्त व्हिडिओ नाही काढता आला आम्हाला कारण की ते स्कूलमध्ये कसं बरोबर नाही वाटत ना. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो तर माझ्या स्कूलमधला स्कूल बघण्यापेक्षा जास्त तिला इंटरेस्ट तिकडच्या शमशान घाटामध्ये बघण्याचा होता. जे असतं ना ख्रिश्चन लोकांचं ते तिथे हे काय करतात. बोलतात तरी त्याला मला वर्डच लक्षात नाही. कॉफिन बोलतात ते माहितीये पण जिथे ठेवलेले असतात हा म्हणजे बेसिकली माहित शमशान नाही. हा. बोलतो मी, मराठी त्याचं एक्झॅक्ट नाव नाही माहित मला. तर त्या एरियामध्ये तिला जाऊन बघायचं की कोणाचं फुल कसं लावलंय, कोणाचं डिझाईन कसं लावलंय. अरे ती बघण्यासारखी जागा नाही, अरे बघण्याची पण जागा तुझं नाही. शाळा आता मी कम्प्लीट मराठी मीडियम मधून आहे, ह्याची शाळा असं चर्च टाईप आहे ठीक आहे. तर मग आम्हाला कसं होतं आता ते इम्पॉर्टन्स समजते मला की खरंच मी खूप प्राऊड आहे की मी मराठी मीडियम मधून शिकले. नो ऑफेन्स टू इंग्लिश मीडियम पीपल बट कसं आहे आम्हाला ना त्यावेळेस असं फॅसिनेशन असायचं की यार हे कसे असतात हे इंग्लिश मिडियम शाळा किंवा असे मोठे मोठे शाळा हे जे सेंट नावाने चालू होतात XYZ शाळा त्या कशा असतात मोठ्या मोठ्या. हा का, तर हा त्यातला एक आहे. तर मग मला असं होतं की अरे मग हा बोलला वरती आमचं चर्च तू आहे, शाळा खाली सोडून हे मग आहे. तिथे का गेली? ती अरे काय क्लासरूम तर काय बघायचं त्याच्यात, ते क्लासरूम मध्ये काय Classroom मग नाही. हे इथे ना एकाने मस्त असं ना हार्ट शेप मध्ये एवढं मस्त डिझाईन मोठं एकदम केलं होतं जिथे त्यांना पुरलं होतं त्याच्यावरती मेसेज असा होता फ्रॉम family member, जे relatives पण वगैरे. असेल ते हा असं पूर्ण लिहिलं होतं. मला युनिक वाटलं काहीतरी, म्हणलं वाव यार किती छान आहे. हा? अरे तिथे बॉडी आहे खाली, तू वरती वाव किती छान आहे. म्हणजे मला हे म्हणायचं म्हणजे हिला कुठे घेऊन जाण्याचं अरे आईच्या यार, जाण्याच्या या आधी vlog 10व्या कमी विचार आणि करा. हे मला आज वाटायला लागली की काय 10व्या विचार करावं लागतं मला की कुठे जाऊन ही कसे रिएक्ट करेल. असं झालंय. मी युनिक आहे सगळे. मला खूप हसायला येते यार, मला रडायला आलं हसून. त्याच्यानंतर मग ते झालं, तिकडनं घरी गेलो, जेवलो आणि आता 3:30 वाजलेत. 3:30 वाजल्यापर्यंत माहितच नाही आम्हाला कसं जायचं पुण्याला. हा ते पण झालं आणि आम्ही विचार केला दादरवरून पहिले जाऊ पण मग विचार केला नाही चल वाशीलाच परत नवरत्नमध्ये जाऊ. ह्याने काय केलं आता तुझं थांब मला सांगू दे. मला ते सांगू दे बघ, ज्या दिवशी आम्ही उपवास होता ज्या दिवशी नवरात्राला गेलो होतो ना, तर तिकडे म्हणजे आम्ही खिचडी खातो पण दुनिया जे जे खात होती ना ते बघून एवढी क्रेविंग झाली होती ना मला. आणि काय माहित का तिथे ना खूप लोकांनी 4-5 लोकांनी कमीत कमी ते वडे मागवले होते, बटाटे वडे बेसिकली. तर त्याची खायची क्रेविंग झाली होती. आता तू पुढे सांग काय. बटाटे वडे नॉर्मल आपल्या वडापावचा जो वडा असतो ना तो वेटर पण कसं बोला, मी बोला ये बटाटा वडा विथ पाव. हा याने काय तो काय बोलते का अच्छा, वडापावची वडापावची काय सांगते मी तुम्हाला. तर ना मग हा बोलला अरे सीमा इथे सगळे म्हणजे आम्ही खूप वेळा गेलो नवरात्राला, खूप वेळा गेलो आतापर्यंत आणि छान आहे ते. तर त्याच दिवशी आम्ही नोटीस केलं की यार आज सगळेच का वडापाव खात आहे तिकडे. ठीक आहे पण हा बिकॉज तो त्या जागी बसले तर हा वडापाव नव्हता बोलत. ठीक आहे हा म्हणत होता सगळे आज बटाटा वडा का खातायत सीमा. तर म्हटलं अच्छा ठीक आहे. मग आम्ही नेक्स्ट डे परत जेव्हा वापस जायचं वाशीवरून त्यासाठी ठरवलं सो दॅट ह्याला ते खाता येईल.
आणि तो जेव्हा बटाटा वडा आला, ठीक आहे, म्हणजे तो ऑर्डर करत होता नाही काय त्याचं बटाटा वडा विथ पाव असं होतं ते, ठीक आहे, त्यांच्या मेन्यूमध्ये. हा बोलतो बटाटा वडा विथ पावला ना, तो बोलतो अच्छा वडापावचे मला खूप हसायला आलं. ते आलं, एवढे मोठे मोठे 2 वडापाव आले आणि मी म्हटलं बापरे, म्हणजे माणसाकडे पैसे असतील तर माणूस काय करू शकतो, म्हणजे 50 रुपयाचा एक वडापाव खाऊ शकतो. म्हणजे कोणाला आवडेल हे रेस्टॉरंटमध्ये बसून वडापाव खाण्याचे, आणि तिथे चहा नाही भेटत चांगला, मला माहित नाही, आम्हाला नाही आवडत, तिथे खूप लोक पितात, नाही आवडत आम्हाला, तर चहा पण प्यायचं नाही, फक्त वडापाव. आणि त्याचं असं होतं की अरे यार 2 वडापाव एवढे मोठे मोठे ते, आणि रेस्टॉरंटमध्ये बसून वडापाव कुठे, असं मस्त रस्त्यावरचा खाण्यात मजा आहे, हा रेस्टॉरंटमध्ये बसून वडापाव खातोय बाई, म्हणलं वा. ते झालं. त्याच्यानंतर मग आम्ही त्या ब्रिज खाली गेलो, ठीक आहे. तर मी पटकन गेलो आणि तिथे थांबलो. तिथे एक शिवनेरी ऑलरेडी थांबली होती, ठीक आहे. मी गेलो, चौकशी करतोय, तर ती स्वारगेट होती आणि ते विना असतं ना ते विदाऊट कंडक्टर, हा विदाऊट थांबता डायरेक्ट स्वारगेट विदाऊट कंडक्टर, तर तसं होतं. आणि मग मी म्हटलं चला आता याच्यात बसूया. मी असं मागे फिरलोय, तर ही एकदम हळू असं डुलत म्हटलं सीमा चल ये पटकन आपल्याला जायचंय. हा हा येते. अजून हळूहळू करत असं हळू अलगत पाणी होतं खाली. हा पाणी होतं, ठीक आहे. मग मी कसं आलो आधी, कारण का मी आधीच बघितलं पाणी आहे, तू धरायचं होतं ना मला, मी आधीच बघितलं, लगेच येऊन उभं राहिलो. मग परत एकदा मागे बघितलं, हे अजून काय नाही, असं मागे बघतो ती एसटी तिकडे अशी निघून गेली. कधी परत झालं निघून गेली, कारण की त्याचं तिकीट खूप जास्त होतं माहिती तुला जायचं सेम आहे. त्याच्यानंतर मग लगेच नशिबाने 2 मिनिटात लगेच आली, लगेच बसलो, लगेच आलो आणि खूप मस्त वाटला शिवनेरी मध्ये, खूप मस्त छान. ती पहिली वरली कोणती होती ती सुटसुटीत आलो, हा ती खूप एक्सपेन्सिव्ह होती, ती खूप एक्सपेन्सिव्ह होती. ही वाली नव्हती एवढी, ही आम्हाला दोघांना आम्ही 500 मध्ये आलो, माझं हाफ तिकीट लागलं, ती पण हाफ तिकीटच लागलं असतं, पण ती पण काहीतरी हाफ तिकीटच असतो. त्याच्यानंतर मग तिकडनं आलो, ठीक आहे. आता तिथे चहा पिला, मध्ये थांबलो, तिकडे चहा पिला. हा तिथे पण कसं जाणार आहे, पहिला आम्ही ना ते मध्ये थांबते लोणावळ्याला, तिथे आम्ही थांबलो ना, तर तिथे मी तुला म्हणलं चल पहिले ते महाराष्ट्र चहामध्ये आपण चहा पिऊ. पहिले थांब, आधी सांगतो आमच्या ना एक हिस्ट्री आहे. आम्ही जेव्हा पण आधी बसने गेलो होतो ना, तर असे बस थांबतात ना नाश्ता करायला 10 मिनिटासाठी. ह्या बाईने त्यावेळेस अर्धा तास घालवला, परत संकेत तरी या अर्धा तास घालवला तिथे टाइमपास. मला हे खायचंय, मला ते खायचंय, आणि ते बसवाले ओढत होते. तर यावेळेस आम्ही कॉशियसली म्हटलं नाही 15 मिनिटं, आम्ही 10 मिनिटातच यायचं. तर काय केलं, आधी वॉशरूमला जाऊन आलो आम्ही, नंतर बाहेर आलो, तर तिथे एका ठिकाणी चहाची टपरी होती. बोललो इथे नाही प्यायचं मला. पुढे गेलो, तिथे गेलो, नाही इथे पण नाही प्यायचं मला, चल आधीच्या ठिकाणीच चल. तिथेच 10 मिनिटं घालवली आम्ही. मग परत मागे गेलो, परत चहा घेतला. चहा एक इमोशन आहे. मला आता एवढं चहा पिऊन सवय झाली ना, की मी बघता क्षणी चहाला ओळखू शकते की हा चांगला आहे का नाहीये. तर मग ते मला असं झालं की नाही, इथल्यापेक्षा मग तोच बेटर होता, मग चल बाबा परत मागे. हा बोलतो सीमा आपल्याकडे 10 मिनिटं, अरे चल म्हटलं का. आणि मग हा बोलतो नाही मला मसाला चहा प्यायचा, मग मी साधा घेतला आणि माझं चांगला होता. आणि मग शेवटी आम्ही आलो, उतरलो. आम्हाला उतरायचं होतं वाकडला, पण आम्ही नशिबाने रावेत कोणतरी उतरणार होतं, तर आम्ही रावेतला उतरलो. जस्ट बाहेर आलो, मला परत चहा प्यायचा आहे, मला चहा पाहिजे. तिला चहा दिला, पाहिजे नाही बोलत मी, पाहिजे म्हणजे मराठी बघ, पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर मी लगेच ऑटो बुक केली, ती येणार होती. आता ती ऑटो आली, हा ऑलमोस्ट 800-600 मीटर होती. ती बोलली मी पण बघू का ऑटो, म्हटलं जा बघ. मग ती गेली, 2-3 जणांना विचारलं, मला माहिती हे लोक रिजेक्टच करणार आहे. रिजेक्ट होऊन आली तोंड पाडून. रिजेक्ट नाही म्हणजे ते लोक जास्त प्राइस सांगत होते ऍज कम्पेअर टू ऑनलाईन जे आम्ही, आणि ती आणि ऑटो एकत्रच आले. मग आम्ही दोघं बसलो आणि घरी आलो फायनली शेवटी. आणि आमचा तसा दिवस तो संपला तिकडे. आणि आज सकाळी ते जे तुम्हाला झालं ते आधीच सांगितलं. ते असं होतं आमचा 2 दिवस. आम्हाला असं प्रॉपर व्लॉग आज ठरवलं होता करायचा, पण लाईटच ती गेली. आणि मग आता ह्याला ऑफिसला पण जायचंय, मग आम्ही विचार केला पटकन तुम्हाला सांगतो की आम्ही कसं झालं ते. मलाच आता हसायला येते खूप. तर हे असे आमचे 2 दिवस गेले. बघू आता उद्या काय होतं आहे किंवा आज काय होतं आहे. जर काय वेगळंच होतं तर नक्की सांगेल, आणि नक्की ते ब्लॉगमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि लाईक करा. आणि काय तुमचे सजेशन असेल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हिला शोधण्यासाठी काय टिप्स आहेत ते नक्की सांगा. थँक्यू.